नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज मी व्हिडिओ घेऊन आले आहे आपल्या मुलांसाठी आई वडिलांनी काय करावे। आई वडिलांनी आपल्या मुलांना देवावरती विश्वास किंवा श्रद्धा ठेवायला हे सर्वप्रथम शिकवले पाहिजे। मुलांना सांगितलं पाहिजे की आपली संगत कशी असायला हवी। आपली संगत जर चांगली असेल तर आपली मुलं चांगले होतील हे त्यांना समजून सांगितले पाहिजे। आणि आपली संगत जर बिघडली तर आपल्यावरती काय वाईट परिणाम होतील हेही त्यांना सांगितले पाहिजे। त्यामुळे याच्यातूनच आपल्याला पुढची नवीन पिढी तयार करायची आहे। तर आई वडिलांनी काळजी घ्यायची आहे की मुलांनी कसे, आपले मूल जर वाईट संगतीत असेल तर त्याला योग्य भाषेमध्ये समजून सांगता आले पाहिजे। फार आयांची तक्रार असते की मुलं ऐकत नाही। मुलं का ऐकत नाहीये याची कारणं आपण आई वडिलांनी शोधली पाहिजेत। मुलांची संगत कशी आहे, मुलांनी संगत जर विचारपूर्वक केली तर आपले आयुष्य चांगले होते। जशी संगत तशी पंगत असे म्हटले जाते। मित्र एकच असावा पण तो चांगला असावा। मित्र जर चांगला निवडला नाही तर आपले आयुष्य बेकार होते। मित्र एक असावा पण तो लाखात एक असावा। मित्राचे आणि आपले दोन्ही संस्कार, चांगल्या सवयी हे चांगले असावे। त्यामुळे आपलेही आयुष्य चांगले होते आणि मित्राचेही आयुष्य चांगले होते आणि आपली पुढची जी पिढी आहे तीही एक चांगले नागरिक म्हणून तयार होणार आहे। त्यामुळे मुलांना चांगल्या संगतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा। मैत्री अशी असावी की तिला कुठेही डाग लागणार नाही। ती आपल्या परिस्थितीशी मिळती जुळती असावी। जर मित्र आपला खूप श्रीमंत असेल तर आपल्याला असे वाटते की त्याला प्रत्येक गोष्ट मिळते, आपल्याला हे मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, किंवा त्याला प्रत्येक गोष्टी वेळेवरती मिळतात, आपल्याला काहीतरी कमी पडतं किंवा आपल्या मनातून काहीतरी जलसी निर्माण होते की त्यामुळे मैत्री ही अशा आपल्या परिस्थितीशी जुळली जाईल अशा पद्धतीने मित्र असावा। एक मित्र असा असावा की आपण हाक दिली तर लगेच तो हजर राहील। आई वडिलांनी आपल्या मुलांना सकाळ संध्याकाळी किंवा कमीत कमी संध्याकाळी तरी आपल्याबरोबर मुलांना शुभम करोती म्हणायला बसवा किंवा देवधर्म ह्या गोष्टी मुलांना आपल्या शिकवल्या पाहिजे। सणवार शिकवले पाहिजेत। मुलांना कधी सुट्टीच्या दिवशी मंदिरात घेऊन गेले पाहिजे। त्यामुळे आपल्या मुलांवरती चांगले संस्कार होतात। त्याचबरोबर मुलांना मेडिटेशनची सवय लावली पाहिजे किंवा योगाही करायला लावला पाहिजे। यामुळे मुलांचे मन इकडे तिकडे भरकटत नाही आणि वाईट विचारांचे किंवा वाईट संगतीला ते जाऊ शकत नाहीत। आपल्या मुलांना आपण घरात जे अन्न पदार्थ बनवलेले आहेत तेच पदार्थ खायला द्या। मुलांचा हट्ट असतो की मला ही भाजी आवडत नाही, ते गोष्ट आवडत नाही। मग आपण लगेच आयांचा प्रश्न असतो की मुलं उपाशी राहू नये म्हणून तुला आज काय खायचे। तर मुलांना असा प्रश्न विचारला तर मुलांना पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांकडे त्यांची मनं वळली जातात आणि आपण ते त्यांना आणून दिल्यामुळे मुलांना बाहेरचंच अन्न खायची इच्छा होते। जे घरात आपले साधे साधे पदार्थ बनवलेले असतात, वरण भात असेल, भाजी पोळी असेल, ते पदार्थ मुलांना खायला घाला। काही लहान मुलं असतात, बऱ्याच आयांची तक्रार असतात की मुलं जेवत नाही। मग त्यावेळेस आई मुलांना मोबाईल देते आणि मोबाईल बघत बघत मुलांना एकदा जेवायची सवय झाली की नंतर ती थोडी मोठी झाली तरी मुलं बिना मोबाईलचं जेवण करत नाही। मग त्यावेळेस असा प्रश्न येतो की मुलं मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही, मग करायचं काय। तर मुलांना अगोदरच सवय लावा की बिना मोबाईलचं जेवण केलं पाहिजे। या सर्व गोष्टी मुलांना आईने शिकवल्या पाहिजेत। मुलं ऐकत नसतील किंवा अभ्यासात टाळाटाळ करत असतील, मोबाईलमध्ये सतत हरवलेले असतील तर स्वामी समर्थांनी असा एक उपाय सांगितला आहे की मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवरती मुलांच्या हाताने एक मूठ तांदूळ व्हायचे आहेत। जर आपल्याला दररोज ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शक्य झाले नाही तर आपल्या घरामध्ये जी पिंड असते त्यावरतीही आपण मुलांकडनं एक मूठ तांदूळ दररोज मुलांकडून वाहून घ्यायचे आहेत। लहान मुलांच्या गळ्यामध्ये गणेश रुद्राक्ष नक्की धारण करावा। यामुळे
मुलांची बुद्धी वाढते, मुलं शांत होतात, चिडचिड कमी होते. मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून मुलांना उत्तर दिशेला तोंड करून किंवा पूर्व दिशेला तोंड करून अभ्यासाला बसवायचे आहे. ज्यावेळेस आपण उत्तर दिशेला तोंड करतो त्यावेळेस मुलांना पटकन उत्तरं सुचायला सुरुवात होते आणि पूर्व दिशेला ही तोंड केल्याने मुलांची बुद्धी ही चंचल होते आणि उत्तरं किंवा आपले जे काही समस्या असतील किंवा अभ्यास केलेला जो लक्षात राहण्यासाठी मुलांना मदत मिळते. मुलांच्या कपाळी ओले चंदन लावायची ही त्यांना सवय लावा. त्यामुळे मुले शांत राहतात. मुलांना घरातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडण्याची ही सवय लावा. मुलांना मोठ्यांनी दिलेला आशीर्वाद दररोज त्याच पॉझिटिव्हिटी मिळाल्याने मुलांना जो आशीर्वाद दिला जातो तो खरा ठरला जातो आणि मुलांचे भविष्य त्यातून घडले जाते. त्यामुळे आपल्या मुलांना आपण चांगल्या संगतीमध्ये ठेवले पाहिजे, चांगल्या सवयी लावल्या पाहिजे, धर्मामध्येही त्यांना सामावून घेतले पाहिजे. या सर्व गोष्टी केल्याने मुलं आपोआप शांत होत जातात. वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि कोणाकोणाच्या काय तक्रारी असतात त्या मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.